आज 17 एप्रिल तारीख आहे आणि आज माझ्या बहिणीच्या लग्नासाठी देवब्राह्मण ठेवलेलं आहे आपल्या घरी, काकांच्या घरी. आणि आता जस्ट पोचलो आहे, ही गाडी घेऊन आलेलो आहे. आणि चला तर बघूयात आता मग देवब्राह्मणाचे कार्यक्रम आणि घाण आहे. त्याच्यानंतर बांगडे भरायचा कार्यक्रम आहे. जावई असेल की नाही ते वस्त्र आहेत, हा निघत आहेत, ते बांधलेले आहेत फक्त मग तसे करा नाही तर काय करणार. हा चला पान कुठे म्हणून कुठे आली आली काय आणली तर रेडी एकदम. नाही इथं कुठेतरी करणार असतं. तुमचं सगळं होऊ दे. मावशीकडलं पण नाते ते ना. अरे हळू लागलं का? अरे मग हे कडक असते नाही साईड. आदित्य कपडे सगळे काढा जास्त.
तुझ्या वेळेस बघू आपण. हा? बस. पुढे व्हिडिओ नाही सरळ वर बघ. ते तू याच्यात आहे ना बांगड्या डायरेक्ट गेलेल्या दिसत अशा पुन्हा घाल. इकडे बघ इकडे बघ. आंबा जरा स्माइल ठेव ना थोडं थोडं तोंडावर. इकडे बघून ये की नाही मग थोडं पण दे की. हम्म. जरा अजून बारीक सुपारी बारीक बारीक करून दे चिटकायची. जोडा सुपारी घे ना सुपारी घे ना. कुठे त्याला चिटकवली. प्रेमळ माहेर सोडताना नववधूच्या डोळ्यांच्या ओलवतात कडा. अनिरुद्धरावांचं नाव घेऊन उचलते. समुद्राचा वेडा ऋषिकेश रावांचं नाव घेऊन उचलते वेडा. रेणुका मोठे मोठे साडी हिरवा चुडा ओंकारावांचं नाव नाव ऐकायला ऐकायला कंटाळू नका. रेखा मामी झाल्यावर माई पण करताय सारखं काही काही. श्रीकांत मामा झाल्यावर बाप कारण लेक ओलांडणार सासरचा माप. गाणे म्हणा. करवला आदित्यला मिळणार करवल्याचा मान म्हणून तो पिळणार दाजीबाचे कान. संसाराच्या आयुष्यात स्नेहलसाठी सौरभ राहील खडा. ऋषिकेश रावांचं नाव घेऊन विचलते मोठ्याने चांदीच्या पहिल्या टापराचा वेढा. आधीच ऐकलंच नाही. राजस्थानचं नाव घेते मोहताची वेळ. काय का तू बदलला. गणपतीच्या नैवेद्याला ठेवला पेढा. लक्ष्मणरावाचं नाव घेऊन उचलते स्नेहच्या मुहूर्ताचा विडा. हा हा हा. तुझं पण नाव ऐकलं नाही का तिचं नाव. बाळासाहेबरावांचं नाव घेऊन उचलते स्नेहाच्या मुहूर्ताचा थांबता मी गडबड गडबड थांबला. सगळी शास्त्री फॅमिली आहेत हौशी. श्रीकांतरावचं नाव घेते स्नेहलच्या देवब्राह्मणाच्या दिवशी. काय करणार परत मोठ्याने जरा आवाज मोठ्याने. किती जवळ गेले कॅमेरा. झूम अजून.
खडा ऋषिकेश रावांचं नाव घेते सत्य विडा आणि श्रुती रावांचं नाव घेते काहीतरी म्हणणं भाजीत भाजी मेथीची मी तिला माग झाली आता पटकन पटकन घ्या. सांगितलं ना अरे काहीतरी घ्यायचं नाही येत रे. बरं मामाने तयार केलं कल्याणी अशा आम्ही रोज घेतोय तसंच घे मला येत नाही नाव मोठे घेणं जुनी माणसं घेणं मला तू आताच म्हणलास की मधुर मधुर किती नाचा नाव चिकन सुपारी गणराय आधी नेहमीला हरी रे आवाज मोठा पाहिजे आई हरी रे आधी नेहमीला राजस वर मोतियाचा गोसा गणराय गणपती आधी नेहमीला राजस हरी रे आधी नेहमीला राजस लगनाची मूळ चिठ्ठी बालाजी कोण मागती हवशी नवऱ्या मुलाची बाबूशी गायती हवशी नवऱ्या मुलाची बाबूशी कृष्णवेल अच्युताय मा उपेंद्राय मा हरे मा सुकृतनाय मा देवी गायत्री छंदा विनियोगा ओम भू ओम वा ओम स्वाहा ओम ओम सत्यधीमहि धियो यो न प्रचोदयात् प्रचोदयत् ब्रह्मभूर्भुवस्वरम् आद्य पूर्वोच्चरित एवं गुणविशिष्टाय शुभ पुण्यतिथो श्रीवत्स तीर्थ देव प्रतिष्ठा कर्म अहम सावित्री गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी मयाचल सम्मुखं घनसारं मनोहरं हृदयानन्दं चन्दनं प्रक्षान्तं शांति प्रयत समय सदशाय नमः गौराद्यावाहित देवताभ्यो नमः ऋतुकालो भव पुष्पाणि समर्पयामि दीपम दर्शयामि नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यम समर्पयामि ओम प्राणाय स्वामापानाय स्वाव्यानाय स्वासमानाय स्वउदानाय स्वपराभूषणं समर्पयामि हस्त प्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि फलेन फलितं सर्व तस्मात् फलप्रदानेन सफलाच सुमनद विविध फलानि नारिकेल फलं च इथे ह्याच्यात ठेवायचा हा बस आता तिघांना अगदी कुंकू लावून करा स्वस्तिन इंद्रो स्वस्तिन पूजा स्वस्तिन कारक स्वरित नेमि स्वस्तिनो बृहस्पतिरतधातु
समर्पयामि नन्दनवायित देवता भ्रवन्मा धूपम उद्बत्ती दे धूपम समर्पयामि फिर मावशी अजून धूपम समर्पयामि तहान लागलीच तेवढी. धूपानंतर दीपम दर्शयामि ओवसुस्तान धूपानंतर दीपम सगळ्या अंगावर पडतात नन्दनवायित देवता भ्रव नमः लग्न तुझं होईपर्यंत कुठलंही विघ्न नकोय त्यासाठी हळदी कुंकू व्हा अक्षदा व्हा आणि एक फुल व्हा महागणपतये नमः सर्व उपचारार्थे गंधा अक्षत पुष्पम समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि नैवेद्य दाखवायचा आरतीच्या आधी नैवेद्य दाखवायचा इकडची शेवटची जी हे देवता केलेली आहे ती उचलायची आणि त्या ह्याच्यावरती टाकून यायची मंडपावरती आणि मग आरती करायची अशा अधिकाराची ना नैवेद्यम ग्रतांदे व भक्तिमे आमच्या करू इप्सते मेवरंदे हे परत आमचे परांगते शंकर हा अगं शुभी हे दोन करायचे असते केलेच ना दोन शिवार्थ केलंय ना पिल्लू असं केलं हा तुम्ही कडून टाकून दाखव उजव्या साईडने अरे कधी येणार काय चष्मा कधी येणार आहे हा हा नेम धरून बा एक पण नाही गेलं हे मला काय अर्थ बरात गौरी कुमारा चंद्रमाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा कुंदून देनो पुरे चरणी गागर्या जय देव जय देव दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पूजी जय देव शेषाचलावतार देवा सुवर मुनि जन्मा हे करती जनसेवा देवा श्यामद्रक्षी सर्ववर्त्यावा जय देव जय देव जय केवळ प्राण सिंधू प्रवेशाशा जय देव जय देव गुळ ठेवता वाटी मग घातली चांगल्या एक गगनपतीची पूजा करते त्यांचं गुळ लपणे पार पडू देत म्हणा काय करू नको रे सगळं चांगलं करू. आपण काय थांबा थोडं मग राजा यावा नाही फक्त घरचा करायचा मग राजाच्या ह्याच्यावरच आहे म्हणजे तो पाणी घालून आता काहीच म्हणायचं राजाला व्हायचंय राजाला खायचंय ना त्याला निघायचंय 6 वाजता जायचंय थोडं थांब राजाला बाहेर काय असं सगळं वर जायचं खाली जायचं अंगावर साडी घालून चला हे काय करायला इथे निघाली ऑफिस जेवण